सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडतोय। जिल्ह्यातील गड नदी आणि वाघोटन नदी इशारा पातळी नजीक वाहत आहे, तर तेरेखोल आणि कर्ली नदी इशारा पातळीवरून वाहत आहे। तिलारी धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होत असल्यानं सांडवा निसर्गामध्ये देखील वाढ झाली आहे। त्यामुळे या सर्व नदी परिसरातल्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम असल्यामुळे उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गाढी नदीला पूर आलाय। इथल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। पुरामुळे उमरोली या गावाचा संपर्क तुटलाय, तर अंबा नदी आणि कुंडलिका नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। पनवेल इथल्या तळोजा MIDC परिसरात तसंच अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं आहे। प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। मुरुड तालुक्यातल्या मिठेखार गावात आज सकाळी दरड कोसळल्यामुळे 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला। रत्नागिरीत सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक नद्या इशारा पातळीवर वाहत आहेत। खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर शहरात पुराचं पाणी शिरलं आहे। चिपळूण आणि खेड इथे मदत आणि बचाव कार्यासाठी NDRFचं पथक दाखल झालं आहे। खेड तालुक्यातल्या जगबुडी नदीनं धोका पातळी ओलांडले। राजापुरातली कोदवली नदी इशारा पातळी ओलांडून वाहते। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। घाटमाथा